श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पुढील 14 दिवस नुसता बक्कळ पैसा. बुधाचे गोचर पद प्रतिष्ठा देणार. या 8 राशींना करोडपती बनवणार. सुखाच्या काळात स्वामींचे आभार मानायला विसरू नका आणि दुःखाच्या काळात स्वामींवरचा विश्वास गमावू नका. दुःख हे तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही, तर तुमच्यातील सोशिकपणा आणि श्रद्धा किती मजबूत आहे हे तपासण्यासाठी येते. तुमचे कर्म शुद्ध ठेवा. फळाची काळजी स्वतः स्वामी घेतील. जेव्हा जीवनात सगळीकडे अंधार दिसेल, कोणीही साथ देणार नाही, तेव्हा शांत बसा आणि डोळे मिटून म्हणा, स्वामी, आता सगळा भार तुमच्यावर आहे. कारण जिथे माणसाचे प्रयत्न संपतात, तिथून स्वामींची लीला सुरू होते. ते कधीही आपल्या भक्ताला संकटात अधांतरी सोडत नाहीत. जोपर्यंत मनात मीपणाचा अहंकार आणि इतरांबद्दल द्वेष आहे, तोपर्यंत स्वामींचे दर्शन घडणे कठीण आहे. जेव्हा मन निर्मळ होईल, वागण्यात नम्रता येईल आणि इतरांना मदत करण्याची भावना निर्माण होईल, तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या हृदयात वास करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. मे महिन्यात बुध 2 वेळा राशी परिवर्तन करणार आहे, ज्यात सर्वात आधी तो 15 मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि 29 मे रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. बुधाच्या एकाच महिन्यातील 2 वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्यांचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धनसंपत्ती, नोकरी, मानसन्मान प्राप्त होईल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 8 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. बुधाचे मे महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात सूर्य तुमच्या 2ऱ्या भावात आणि गुरु 3ऱ्या भावात असतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही लोकांना पदोन्नती मिळू शकते. स्वामी म्हणतात, प्रत्येकाचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं, पण सत्य हे आहे की फक्त रात्रंदिवस मेहनत केल्याने कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंत तोच होतो जो योग्य नीती पाळतो. स्वामी सांगतात की मेहनतीने घाम येतो, पण नीतीने संपत्ती तयार होते. आजचं जग तुम्हाला सांगेल की पळा, मेहनत करा, इतरांपेक्षा पुढे निघा. पण खरी गोष्ट अशी आहे की जो व्यक्ती गर्दीपेक्षा वेगळा विचार करतो, तोच खरं यश आणि पैसा मिळवतो. मेष राशींसाठी स्वामी म्हणतात, ज्ञान हे सर्वात मोठं धन असतं. ते जपून ठेवायला हवं. जर तुम्ही ते सतत मोफत देत राहिलात तर लोक त्याची किंमत करत नाही. तुमच्याकडे बोलण्याची, शिकवण्याची, लिहिण्याची किंवा अनुभवायची कला असेल तर त्याचं प्रोडक्ट बनवा, कोर्स तयार करा आणि त्याची किंमत समजा. गरीब विचारसरणीचा माणूस कितीही कमावला तरी स्वतःला गरीबच समजतो. श्रीमंत तोच बनतो जो विचार करतो की मी करू शकतो. विचार बदलले की आयुष्यही बदलायला लागतं. पैसा नेहमी तिथे जातो जिथे समस्येचं समाधान मिळतं. जर तुम्ही
लोकांची गरज समजून काम केलं तर पैसा स्वतःहून तुमच्याकडे येईल. आपली खरी ताकद कधीही दाखवू नका. लोक तुम्हाला कमजोर समजतात तेव्हाच तुम्ही त्यांना सहज हरवू शकता. लपलेली हुशारी हीच सर्वात मोठी ताकद असते. आपली कमाई आणि खर्च यांचं प्रदर्शन करू नका. दिखावा केल्याने लोक स्वार्थासाठी जवळ येतात आणि नुकसान करतात. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे शांतपणे पैसा वाढवत राहणं. तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर आराम सोडावा लागेल. जो माणूस फक्त सुख शोधतो तो कधीच मोठा होत नाही. यशस्वी तोच होतो जो अडचणी स्वीकारतो आणि शिस्तीने काम करतो. आजपासून स्वतःला प्रश्न विचारा की मला काय बनायचं आहे आणि मी काय करत आहे. आपलं ध्येय लिहा, छोटे छोटे पाऊल उचला आणि सतत स्वतःवर काम करा. कारण लक्षात ठेवा, पैसा असेल तर जग सोबत असतं आणि पैसा नसेल तर आपलेही साथ सोडतात. गुरुच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल. त्यामुळे काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. अनेक क्षेत्रांमध्ये मेष राशीच्या व्यक्तींना विशेष संधी मिळू शकतात. या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. त्याशिवाय तुमचे संवाद कौशल्य प्रभावी होऊ शकते, ज्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींच्या महालक्ष्मी राजयोग आणि बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. 16 मे नंतर मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. समाजात मान सन्मान वाढू शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्तीमधूनही फायदा होण्याची शक्यता आहे. या गोचरादरम्यान मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. तुमचं व्यक्तिमत्व आधीपेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल आणि छोट्या प्रवासाचे योग येऊ शकतात. कामात तुम्हाला क्रिएटिव्ह विचारांचा फायदा होईल. विशेषतः तुम्ही मीडिया, लेखन किंवा कलेशी संबंधित असाल तर चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र नातेसंबंधांमध्ये बोलताना थोडी काळजी घ्या, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. मेष राशीसाठी शनीचे हे नक्षत्र बदल बुध नक्षत्रासोबत होत आहे. परिणामी या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसाय या दोन्हींमध्ये परिणाम जाणवू शकतात. जीवनात एक मोठा बदल शक्य आहे. तुम्ही तुमची नोकरी सोडून व्यवसायात उतरू शकता. आयात निर्यात व्यापारातून नफा मिळू शकतो. मात्र तुमच्या आरोग्याबाबत सावध राहा. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. समाजात मान सन्मानात वाढेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यशाचे फळ लाभेल. त्यानंतर आहे वृषभ राशी.
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. वृषभ राशीसाठी स्वामी सांगतात, श्रीमंत होण्यासाठी केवळ पैसे कमावणेच आवश्यक नाही, तर पैसे वाचवणे, योग्य वेळी व योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही भविष्यासाठी तयार होता आणि नंतर आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यापासून वाचता. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि केवळ आवश्यक असेल तेव्हाच पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समाजात प्रभावशाली व्हायचे असेल तर कोणत्याही दिखाऊपणाची गरज नसते, फक्त ज्ञान आवश्यक असते. कारण माणसाची सर्वात मोठी संपत्ती त्याचे ज्ञान असते, जे तुमच्यापासून कोणीही चोरू शकत नाही किंवा कोणाला देऊ शकत नाही. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही, कठोर परिश्रम आवश्यक आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, मनापासून कठोर परिश्रम करा. यानंतर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. कठोर परिश्रमाबरोबर आपल्या वेळेलाही महत्त्व द्यायला विसरू नका. जे इतरांना महत्त्व देतात त्यांच्याकडेच पैसा येतो. जर तुम्हाला संपत्ती, सत्ता आणि आदर हवा असेल तर चुकीचा मार्ग टाळा. प्रत्येक गोष्ट कठोर परिश्रम आणि योग्य वेळेत मिळते, म्हणून काहीही मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. कारण चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा आणि सत्ता जास्त काळ टिकत नाही. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. बुध गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात झपाट्याने वाढ होऊ शकते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच तुमचे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. वृषभ राशीसाठी हा काळ खूप शुभ मानला जाऊ शकतो, कारण शुक्र तुमच्यासाठी लाभदायक स्थितीत असतील. तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. घरात सुखसुविधांचं वातावरण राहील आणि कुटुंबांसोबत चांगला वेळ जाईल. खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे तुमचं लक्ष अधिक वाढू शकतं. वृषभ राशीसाठी हे गोचर अत्यंत शुभ आहे, कारण शनी हा एक लाभदायक ग्रह आहे. या गोचरादरम्यान शनी या राशीच्या 11व्या घरात असेल. परिणामी या राशीत जन्मलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि त्यांच्या अनेक इच्छा पूर्तता होऊ शकते. सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्र आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये लक्षणीय लाभाची अपेक्षा आहे. परदेशातून संधी मिळू शकतात आणि करिअरमध्ये प्रगती शक्य होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या 2 महिन्यात वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात
अनेक अचानक बदल होतील. भौतिक सुखसोयी वाढतील. पद प्रतिष्ठा वाढेल. अविवाहितांचे लग्न होऊ शकते. करिअरमध्ये अनपेक्षित बदल येऊ शकतो. उच्च पद मिळवण्याचा नव्या नोकरीचे योग आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. त्यानंतर आहे सिंह राशी. वृषभ राशीतील बुधाचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण योजना बनवतो, पण आपल्या योजना कोणालाही सांगू नका. याची काळजी घ्या. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाही काहीही सांगू नका, कारण आपल्या योजना इतरांना सांगितल्याने लोक अनेकदा कामात अडथळे निर्माण करू लागतात. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि द्विदश योगाच्या काळात तो तुमच्या कर्मभावात असेल. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. गुरु आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकते. बुध गोचरामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायातून फायदा होऊ शकतो. या काळात त्यांच्या शासकीय कामात यश मिळण्याबरोबर प्रतिष्ठा आणि मानसन्मानही प्राप्त होऊ शकतो. महालक्ष्मी राजयोग आणि बुधादित्य राजयोग सिंह राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सिंह राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये या काळात वेगाने प्रगती होऊ शकते. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे पुढे प्रमोशनची संधी मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहणार आहे. एखादी मोठी डील किंवा महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर फायदेशीर ठरू शकतं. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मक बदल दिसू शकतात. मात्र जास्त धावपळीमुळे थकवा जाणू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर बरेच अस्थिर असू शकते. या राशीच्या गोचर कुंडलीत शनी 8व्या घरातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यांच्या करिअरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये बदल होण्याचाही समावेश आहे. तथापि त्यांची आर्थिक परिस्थिती अस्थिर राहू शकते. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी
खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. सूर्याचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. हे 2 महिने सिंह राशीच्या लोकांना मोठे यश देऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये उत्तम बुद्धिमत्ता असू शकते. नोकरदार वर्गाला बॉसकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. वाढलेल्या खर्चावर आता नियंत्रण मिळवता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. बुध ग्रहाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक वाढीसाठी आणि प्रगतीसाठी अनुकूल आहे. सासरच्या मंडळीकडून किंवा जवळच्या मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तथापि व्यावसायिकासाठी कोणासोबतही भागीदारी करणे टाळा. छुप्या शत्रूंपासून सावध राहा. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचे विरोधकसुद्धा मदतीला येऊ शकतात. बुध गोचर होताच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फायदे मिळू शकतात. या राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातील सध्याच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. भागीदारी व्यवसायातून भरघोस नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. वृश्चिक राशीसाठी शनी 5व्या घरातून भ्रमण करत असून तो उत्पन्नाचा स्वामी असलेल्या बुध ग्रहाच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बदलू शकतात आणि व्यक्ती आपल्या छंदाला करिअरमध्ये बदलू शकतात. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा चांगला काळ आहे, परंतु खर्च वाढू शकतो. हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल घेऊन येऊ शकतात. वर्षाच्या सुरुवातीला शनीचा प्रभाव तुम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रोत्साहित करू शकतो, तर गुरुचे भ्रमण आर्थिक बाबतीत दिलासा, नवीन संधी आणू शकतो. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचारही करू शकता. व्यवसायात असलेल्यांना नवीन गुंतवणूक आणि भागीदारीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. राहू आणि केतूच्या प्रभावामुळे अचानक प्रवास, मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे घाईचे निर्णय घेणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत पोट, रक्तदाब आणि झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. गुरुग्रह उच्च राशीत असून तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करेल. त्यामुळे या काळात तुम्ही तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. तुम्हाला नातू किंवा मुलगा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही उच्च शिक्षणही घेऊ शकता. गुरुच्या शुभदृष्टीमुळे करिअर, व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, परदेश प्रवासाशी संबंधित संधी मिळू शकतात. प्रलंबित व्यावसायिक प्रकल्प पूर्ण होतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे आळस हानिकारक ठरू शकतो. राहू आणि केतूमुळे नातेसंबंध आणि भागीदारीमध्ये पारदर्शकता राखणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्य सामान्य राहील आणि कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता देखील असू शकते. या राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या जबाबदाऱ्या भविष्यात आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करू शकतात. हा काळ संधीचा विस्तार करणारा आहे. रखडलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील आणि नवीन ओळखीमुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. सामाजिक नेटवर्क वाढल्याने भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. या सर्व योगांच्या पार्श्वभूमीवर चंद्र मनाचा कारक असल्याने मानसिक शांती राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. आजच्या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक करणे
आणि मंत्रजाप करणे शुभ फलदायी ठरू शकतो. गुरुप्रदोष व्रताच्या संयोगामुळे या सर्व शुभ प्रभावांची तीव्रता अधिक वाढल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. या काळात वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळवता येईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यानंतर आहे कन्या राशी. बुध ग्रहांचे संक्रमण कन्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर असून ते वरदान ठरेल. तुम्ही हुशारीने आणि विवेकबुद्धीने काम केल्यास तुमच्या योजना यशस्वी होतील. सरकारी कामात आणि निविदा प्रकरणांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. प्रेमजीवन अधिक दृढ होईल आणि प्रेमविवाहाची शक्यता वाढेल. नवविवाहित जोडप्यांना संततीबाबतही आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये भाग्याची साथ मिळू शकते. परिणामी भाग्य त्यांना पूर्णपणे साथ देऊ शकते. ते अनेक तीर्थयात्रा घडू शकतात. त्याशिवाय त्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवात आणि यश घेऊन येऊ शकतो. आयुष्यात सुख सुविधा वाढतील आणि परदेश जाण्याची संधी मिळू शकते. मनासारखी नोकरी मिळण्याची योग आहेत. तसेच जुन्या कर्जातूनही दिलासा मिळू शकतो. या काळात नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. कन्या राशीसाठी हा काळ अनुकूल परिणाम घेऊन येऊ शकतो. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचे प्रश्न सुटू शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. जुन्या कर्जाचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे आणि मानसिक ताणही कमी होऊ शकतो. शनीचे रेवती नक्षत्रातील गोचर कन्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. शनी या राशीच्या 7व्या घरातून गोचर करेल. याचा या राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. व्यवसाय, सल्लागार आणि भागीदारी क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. करिअर आणि उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. सूर्याचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख शांती निर्माण होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतील 11व्या घरातून गोचर करणार आहे. परिणामी मानसिक शांती मिळण्यासोबतच या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभाचे प्रबळ संकेत आहेत. तुमच्या करिअरच्या क्षेत्रातही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीवर समाधानी राहण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्यांनाही नफा मिळू शकतो. शिवाय तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या नात्यात उत्तम सुसंवाद राखाल. तुमचे आरोग्यही चांगले राहण्याची अपेक्षा आहे. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. या राशीसाठी हा काळ अनपेक्षित लाभ देणारा ठरू शकतो. थकलेली किंवा अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर मान सन्मान वाढेल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत स्थिरता येण्याचे संकेत दिसतात. हा शुभ राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल.
या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. कन्या राशीच्या लोकांसाठी बुध गुरुच्या दृष्टीयोग खूपच अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील, आकस्मिक धनलाभ होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंद असेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. त्यानंतर आहे कर्क राशी. बुध ग्रहाचे संक्रमण कर्क राशीसाठी विशेषतः करिअर आणि नवीन संधींच्या बाबतीत सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. नोकरी बदलण्यासाठी किंवा काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. वडीलधारी मंडळी आणि भावंडे प्रचंड पाठिंबा देतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रेमजीवन सुधारेल आणि लग्नाच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या निर्णयांचे इतरांकडून कौतुक केले जाईल. बुधाचे गोचर कर्क राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या काळात त्यांची प्रतिष्ठा आणि सामाजिक दर्जा वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे दुर्लभ योग अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. कर्क राशीसाठी शनी 9व्या घरात भ्रमण करेल. परिणामी या राशीच्या व्यक्तींच्या कामाच्या पद्धतीत लक्षणीय बदल होऊ शकतो. जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते. तथापि वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल करा. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. इंद्रयोग कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा लग्न पहिल्या घरात प्रवेश अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. शुक्र या राशीच्या लग्न घरात स्थित असेल. परिणामी या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने वाढ आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. शिवाय तुम्हाला पदोन्नती, पगारवाढ आणि अतिरिक्त प्रोत्साहन मिळू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तो सुरू करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. अशा प्रयत्नातून उत्कृष्ट आणि आर्थिक परतावा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची अपेक्षा आहे. अडकलेले किंवा प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची शक्यता आहे. तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास सज्ज आहे. त्यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हे बुध संक्रमण अत्यंत शुभ काळ आहे. लहान प्रयत्नांतूनही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपणे पार पडतील. प्रेमजीवन
अधिक दृढ होईल आणि विवाह शक्य होईल. जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. बुध ग्रहाचे वृषभ राशीतील संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीत जन्मलेल्यांना शिक्षण क्षेत्रात लक्षणीय फायदा होऊ शकतो. त्यांच्या मुलांशी संबंधित सततच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. मकर राशीवर स्वतः शनीचे आधिपत्य आहे, म्हणूनच या राशीवर त्याचा विशेष प्रभाव असतो. सुरुवातीचे आयुष्य संघर्ष आणि कठोर परिश्रमाने भरलेले असते, विशेषतः वयाच्या 30 वर्षापर्यंत. पण त्यानंतर आयुष्य सुधारू लागते. कठोर परिश्रमाचे फळ हळूहळू मिळते आणि करिअरमध्ये स्थिरता येते. अशा व्यक्ती आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि विचारपूर्वक पावले उचलतात. हळूहळू ते संपत्ती, आदर आणि यश मिळवतात. शनीचा खरा प्रभाव साधारणतः वयाच्या 30शीत दिसून येतो. या काळानंतर या 3 राशीखाली जन्मलेल्यांना व्यक्तींच्या जीवनात स्थिरता वाढते. करिअर योग्य दिशेने प्रगती करते आणि उत्पन्न मजबूत होऊ लागते. अनुभवांचे फायदे मिळू लागतात आणि निर्णय अधिक चांगले होतात. असे मानले जाते की शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्यपूर्ण कठोर परिश्रम ही सर्वात महत्त्वाची पावले आहेत. हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नशीब त्यांच्या बाजूने असू शकते. नवीन उद्योग करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. मात्र खर्च जास्त असेल तर मकर राशीच्या व्यक्तींना हे नक्षत्र गोचर खूप सकारात्मक ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. आयुष्यात सुख समृद्धी येईल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबियांचे संबंध चांगले होतील. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतील 7व्या घरातून गोचर करणार आहे. परिणामी तुम्हाला विविध प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या भविष्याबाबत एक योग्य निर्णय घेऊ शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ फलदायी ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या कामगिरीवर खुश होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत नवीन सौदे किंवा करार अंतिम होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबींवरही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. नशिबाची साथ मिळाल्यास तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही भविष्यासाठी बचत करण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात आनंद नांदेल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला उत्साही वाटण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये सकारात्मक बदल संभवतात. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठे आणि फायदेशीर करार होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आणि त्यानंतर शेवटची राशी आहे मीन राशी. बुधाचे हे संक्रमण मीन राशीला ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण करेल. तुम्ही तुमच्या संभाषण शैली आणि व्यक्तिमत्वाने लोकांना आकर्षित कराल. तुमचे धैर्य तुम्हाला कठीण परिस्थितींवर मात करण्यास मदत करेल. तुमची अध्यात्म आणि समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. बुध ग्रहाचे गोचर मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या व्यक्तींना संवाद, माध्यम व लेखन यासारख्या क्षेत्रातून फायदा होऊ शकतो. ते आपल्या लहान भावंडांबरोबर चांगला वेळ घालवतील. मीन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी
तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हे गोचर घर, परिवार आणि सुखसुविधांमध्ये वाढ घेऊन येईल. घरात एखादी नवीन वस्तू येऊ शकते किंवा घराच्या दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. कुटुंबांचा पाठिंबा मिळेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्र आणि जवळच्या लोकांकडून मदत मिळण्याचे संकेत आहेत. कामात स्थिरता येईल, पण घरातील छोटे मोठे वाद दुर्लक्ष करण्यापेक्षा बोलून सोडवणं अधिक योग्य ठरेल. शनीचे रेवती नक्षत्रातील संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. शनी या राशीच्या लग्न स्थानात आहे. परिणामी या राशीत जन्मलेल्यांना फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या तुमच्या राशीत 7.5 सुरू आहे, त्यामुळे तुमच्या करिअर, नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवर दबाव येईल. नातेसंबंधातील तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम आणि धैर्य राखणे महत्त्वाचे आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे नक्षत्र गोचर खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबात आनंद असेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी इंद्रयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मीन राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंद असेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान सन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्या. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होईल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुध गुरुचा दृष्टियोग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नवीन लोक भेटतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. मनासारखा जोडीदार मिळेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नांचे अनेक प्रस्ताव येतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.